रोग मांडील आणि औषध शेंडीला असा काहीतरी प्रकार चाललेला आहे. म्हणजे मूळ आजार पाण्याशी संबंधित. आम्ही साखरेवर चिकित्सा द्यायला बसलोय. मग माझ्या आयुर्वेदातली सगळी औषधं साखर कमी करण्यासाठी, काही गरजच नाहीये, साखरेचा संबंधच नाहीये सांगितलेला. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. डायबिटीसचा एवढा बोलबाला चाललेला आहे, त्याचं खरं कारण काही कोणाला काही कळतच नाहीये. म्हणजे डायबिटीस होण्याचं कारण काय आहे? वाढण्याचं कारण साखर, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. होण्याचं कारण आयुर्वेद असं म्हणतो, प्रभूत आविल मूत्रता, हे त्याचं प्रमुख लक्षण सांगितलंय. प्रभूत म्हणजे जास्त, आविल म्हणजे गढूळ, आणि मूत्रता लघवीमध्ये गढूळपणा आढळतो. आता लघवीमध्ये जे पाणी शरीरातून बाहेर काढलं जातं, त्या पाण्यामध्ये एक थोडासा चिकटपणा, ज्याला क्लेद असा आयुर्वेदात शब्द वापरलेला आहे, तो जास्ती प्रमाणात गढूळ लघवी होणं, म्हणजे कोकणामध्ये खर पडणं नावाचा एक प्रकार आहे. आता या खर पडण्यावरच साखर पडणं हा अपभ्रंश, आणि साखर म्हणजेच प्रमेह म्हणजेच मधुमेह असं समीकरण झालेलं आहे. मधुमेह असं झालेलं आहे. म्हणजेच साखर पडणं किंवा खर पडणं हा मूळ आजार. खर पडण्याचे एकूण 20 प्रकार आयुर्वेदात सांगितलेत. कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4. त्या 4तला एक प्रकार म्हणजे मधुमेह. मधुमेह ज्याला आज डायबिटीस मलायटस, डायबिटीस इन्सिपिडस असं म्हटलं जातं. हे होण्याचं प्रमुख कारण आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे, हे पाण्याचं अपचन हे कारण सांगितलेलं आहे. आता हे कारण ॲलोपॅथीशी तुलना करून तुम्ही अजिबात बघू नका. आयुर्वेदाचा दृष्टिकोन, ॲलोपॅथीचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. अगदी 180 औषध विरुद्ध असतो, असं माझा आजचा अभ्यास मला सांगतो. तुम्हाला याविषयी आपण व्हिडिओ नंतर परत करणारच आहोत. पण आयुर्वेदाचा दृष्टिकोन जो आहे, बेसिक रूट पर्यंत जा असं आयुर्वेद सांगतो. मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घ्या, आणि त्याचा जेव्हा शोध घेतो तेव्हा पाण्याचं अजीर्ण हे एकमेव कारण आपल्याला मिळतं. म्हणजे शरीरात पाणी जर जास्ती साठून राहिलं, शरीरात अनावश्यक पाणी घेतलं गेलं, शरीरात पाणी साठून राहण्याची जी काही ठराविक ठिकाणं आहेत, ज्याच्यामध्ये डोळे आहेत, ज्याच्यामध्ये लिव्हर आहे, ज्याच्यामध्ये किडनी आहे, ज्यामध्ये गट्स आहेत, ज्याच्यामध्ये त्वचा आहे, या सगळ्या अवयवांमध्ये जेव्हा पाणी गरजेपेक्षा जास्ती साठलं जातं, तेव्हा डायबिटीस होण्याची सुरुवात सांगितलेली आहे. एखाद्या ठिकाणी पाणी जर साठून राहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये चिकटपणा तयार होणार आहे, किडे तयार होणार आहेत, चिखल तयार होणार आहे, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन व्हायला सुरुवात होणार आहे. अगदी शरीरात असंच होतं, आणि त्यालाच डायबिटीस म्हटलेलं आहे. डायबिटीस नाही, प्रमेह असं म्हटलेलं आहे. डायबिटीस वेगळा आहे, प्रमेह वेगळा आहे. डायबिटीसच्या कारणांमध्ये साखर सांगितले, प्रमेहाच्या कारणांमध्ये साखर सांगितलेली नाही. कफकृच्च सर्वम असा शब्द वापरलाय. कफ वाढवणारे जे गुण आहेत, त्याच्यात सगळ्यात महत्वाचा एक गुणधर्म आहे, तो म्हणजे पाणी आहे. मेह या शब्दाचा अर्थ पाणी असाही घेतला जातो. प्र म्हणजे प्रभूत, प्रभूत म्हणजे जास्त. प्रमेह, ज्या शरीरात पाणी जास्ती साठून राहतंय आणि अनावश्यक साठून राहतंय, त्याला प्रमेह असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या रोगाच्या नावामध्येच पाणी आहे, साखर नाहीये नावामध्ये, पाणी आहे. आता अजीर्ण कसं होतं पाण्याचं? आपण अनावश्यक पाणी पितो, सकाळी उठल्या उठल्या पाणी पितो, रात्री झोपताना पाणी पितो, जेवायच्या अगोदर पाणी पितो, जेवणानंतर पाणी पितो, तहान नसताना पाणी पितो. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्याकडे पूर्वी काय आपल्या पान सुपारी द्यायची पद्धत होती, आता ती बंद झाली आणि पाणी यायला सुरुवात झाली. संदर्भ आला म्हणून सांगतो, पान आणि सुपारी हे डायबिटीसचं सगळ्यात चांगलं औषध आहे. पान सुपारी खाणाऱ्यांना डायबिटीस होत नाही, आणि पाणी पिणाऱ्यांना डायबिटीस होतो. म्हणजे आमच्या घरात जे पाहुणे येत आहेत त्यांचं स्वागत आम्ही पाणी देऊन करतोय, त्याऐवजी पूर्वीच्या परंपरेमध्ये पान सुपारी जर देऊन केलं तर त्यांचा डायबिटीस आपण कमी करणार आहोत, आणि आज त्यांचा डायबिटीस वाढवतोय. मग चहाच्या नावाने, कॉफीच्या नावाने, सरबताच्या नावाने, थंड पाण्याच्या नावाने, अगदी कषायाच्या नावाने, किंवा तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन कोल्ड्रिंक्स जी बाजारात विकत मिळतात, मग ती थम्सअप किंवा कोका कोला, आताचं ड्यूक्स, काय जे काही मँगोला, फॅन्टा जे काही आहे लिक्विड स्वरूपामध्ये, जे हे सगळं प्रमेयाचं कारण सांगितलंय. अनावश्यकरित्या जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा ते शरीरात जाऊन साठतं. आपला अग्नी तेवढा सक्षम नसतो ते पाणी पचवण्यासाठी. पाणी सुद्धा पचावं लागतं. हो, आपण अन्न खातो ते पचावं लागतं, पाणी पचावं लागतं, श्वास सुद्धा आपल्याला पचवावा लागतो, हे आयुर्वेद सांगतोय. त्याच्यासाठी पित्ताचे 5 प्रकार, कफाचे 5 प्रकार, वाताचे 5 प्रकार पण अभ्यासले पाहिजेत. कोण कुठे आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, आणि हे समजण्यासाठी आपण काही व्हिडिओ पण तयार करून ठेवलेले आहेत आधीचे. कधीतरी हे व्हिडिओ बघा, वेळ असेल तेव्हा. हे जुने व्हिडिओ जर बघितलेत तुम्ही तर या व्हिडिओमधनं तुम्हाला बेसिक नॉलेज जे आयुर्वेदाचं आहे, मूलभूत सिद्धांत जे आहेत हे तुम्हाला समजणार आहे. लहान मुलांना समजतील अशा भाषेमध्ये हे व्हिडिओ केलेले आहेत. भारतीय गुरुकुल परिवार नावाचा आपला एक चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्हाला आयुर्वेदाची सगळी माहिती, बेसिक माहिती, 100 पेक्षा जास्ती व्हिडिओ आहेत तिथे. दामले वॉच हे चॅनल तर आहेच,
परंतु भारतीय गुरुकुल परिवार या नावाने जे काही चॅनेल आहे ते सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला बेसिक नॉलेज आयुर्वेदाविषयी जे आहे हे चांगलं मिळेल. हे शोधण्याचा प्रयत्न करा. पुढच्या पिढीला सांगा की अनावश्यक पाणी पिऊ नका. शाळेमध्ये आज ती वॉटर बेल वाजवली जाते, पाणी पिण्यासाठी घंटा वाजवली जाते. आमच्या काळात पाणी बाहेर सोडण्यासाठी घंटा वाजवली जात होती, आता पाणी पिण्यासाठी घंटा वाजवली जाते. बाटली घेऊन प्रत्येकाने आपापली बाटली घेऊन पाणी ढोसत राहायचं फक्त, आणि मग परत शिशूला जायला लागतं. मग ते जायला देत नाहीत बाई, मग ती शिशू आतमध्ये साठली जाते. आता ही साठलेली शिशू पुढे मुतखडा तरी वाढवणार आहे, पित्ताशयात खडा वाढवणार आहे, डोळ्यांचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम, केसांचे प्रॉब्लेम, आणि सगळ्यात मोठा हा डायबिटीस होणार आहे. याची दक्षता घ्यायला नको का आपण? पालक म्हणून आपल्याला घ्यायला पाहिजे. जवळच्या वैद्यांचाही सल्ला घ्या. केवळ मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. आयुर्वेदाचे ग्रंथात रेफरन्स दिलेले आहेत. साखरेशी संबंध डायबिटीसचा सांगितलेला नाही, प्रमेयाचा संबंध कफाशी सांगितलाय, पाण्याशी सांगितलाय. हे मूळ विधान जे आहे हे विसरून कसं चालेल? मग आम्ही सगळं औषध रोग मांडील आणि औषध शेंडीला असा काहीतरी प्रकार चाललेला आहे. म्हणजे मूळ आजार पाण्याशी संबंधित, आम्ही साखरेवर चिकित्सा द्यायला बसलोय. मग माझ्या आयुर्वेदातली सगळी औषधं साखर कमी करण्यासाठी, काही गरजच नाहीये, साखरेचा संबंधच नाहीये सांगितलेला. या पद्धतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो मूलतः भारतीय आयुर्वेदाचा सिद्धांत आहे असं समजलं जातं. त्यामुळे पाश्चात्य कल्पनेप्रमाणे आलेलं सगळं पथ्य हे अत्यंत चुकीचं आहे. आणि आयुर्वेदानुसार जे पथ्य सांगितलंय, बेसिक विचार, मुळापर्यंत जाऊन विचार एखाद्या रोगाचा करणं म्हणजे कसा असतो ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय. प्रमेह, मूळ रोग, मूळ हेतू पाणी आहे. या पाण्यावर संयम ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा अधिक चांगला होईल. धन्यवाद.